महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी साक्षात केलेला होता. धम्मावर आधार केला संघ यांना तसेच परमपूज्य बोधी तत्व दाखवा काँग्रेस यांना प्रतिभा आणि उपदेश आजचा भाग आहे पाचवा सद्धम्म म्हणजे काय. एक मनाची मलिनता दूर करणे हा पहिला भाग आहे. एकदा तथागत हे सावरकिंडे वाचत असताना कोशल राजा प्रसंगी त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या कधीच गेला आणि सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरार्थ स्वीकारावे असे तथागताला विनंती केले. म्हणजे आपण सकाळी आपल्या घरी येऊन भोजन स्वीकार करावा अशा पद्धतीने. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. आता भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या शोधसमूहासोबत त्यांनी धम्मोपदेशाचा आरंभ केला. म्हणजे अशा पद्धतीने राजाने आपल्या नगरीमध्ये तथागताला बोलवलं आणि तिथं भोजन दिलं आणि भोजन दिल्यानंतर चौरस्त्यावरच्या बाजूला ज्या ठिकाणी सगळे व्यक्ती एकत्र येतात अशा ठिकाणी ठिकाणाच्या बाजूला भगवान बुद्धाचं प्रवचन ठेवलं. आता धम्मोपदेश सुरुवात केली. भगवान बुद्धांनी धम्मोपदेश केला. त्यावेळी श्रोतवंदात दोन व्यापारी याची भाषण ऐकत होते. आजच्या जन्मामध्ये जे काही प्रवचन ऐकत होते त्या प्रवचनामध्ये दोन व्यक्ती होते. म्हणजे असे पुष्कळ व्यक्ती होते. त्या पुष्कळ व्यक्तीपैकी दोन असे व्यक्ती होते, दोन व्यक्ती ते व्यापारी होते. तर त्यांच्यापैकी एकाच्या मनामध्ये विचार आला की असल्या धर्मसिद्धांचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा. या राजाच्या स्थितीमध्ये थोर छानपण दिसते. किती सर्वव्यापी व प्रौढक बुद्धीचे सिद्धांत आहे. म्हणजे राजाने भगवान बुद्धाचा उपदेश सर्वांना कळावा हे किती थोर विचार आहेत राजाचे. अशा पद्धतीने एका व्यापाऱ्याने त्याची प्रशंसा केली. आणि जो दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये असा विचार आला, माणसाला उपदेश करण्यासाठी येते या राजाचे किती मूर्खपण आहे. म्हणजे अशा पण दुसऱ्या विचाराने असा विचार केला की राजा किती मूर्ख आहे. हे इथं सगळ्यांना अशा गोष्टी उद्गंतू लावत आहे. तर गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजा मागून जात आहेत. भगवान बुद्ध हा या राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारीच्या सराईने उतरले ते एका ठिकाणी ऐकत आहे. अशा पद्धतीने त्या दुसऱ्या व्यापाऱ्याने म्हटलं का राजा एखाद्या मूर्खच आहे. जसं एखाद्या माणूस गाय ओढत घेऊन चाललाय तिच्या वापरून सुद्धा काय ते हमरत तिच्या पाठीमागे येत असते. तशाच पद्धतीने हा राजाची गोष्ट आहे अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता हे दोघेही व्यापारी प्रवचन संपल्यानंतर एका ठिकाणी काय झालं म्हणजे एका ठिकाणी दोघेही व्यापारी थांबले. आता मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चतुर महाराजाची देवताने प्रेमित आणि सुरक्षित केलं. आता त्यातला एक जो व्यापारी होता तो मद्यपान करत असताना दारू पीत असताना त्याला चतुर महाराजाने काय केलं, सुरक्षित केलं म्हणजे त्याला व्यसन करण्यापासून दूर ठेवलं आहे ना अशा पद्धतीने. आणि दुसरा जो व्यापारी होता त्याला पिसाल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. एकसारखा तो होता व्यसन करतो म्हणजे दारू पीत होता. आणि शेवटी तो झोप आल्याने तो गुडच्या जवळ रस्त्याच्या बाजूला झोपून गेला. अशा पद्धतीने एक व्यापारी दारू पिण्यासाठी चतुर महाराजांनी त्याला वाचवलं म्हणजे त्याला सुरू दिलं नाही. आणि दुसऱ्याला भूता पेताने त्याला पिण्यासाठी उत्सुक करून टाकलं. अशा पद्धतीने दुसरा व्यापारी दारू गेला आणि तिच्या रस्त्याच्या बाजूला तिथं झोपून गेला आहे ना. आता दुसऱ्या सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडी खाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी त्याला न दिसल्यामुळे फिरला गेला आणि मरण पावलं. अशा पद्धतीने सकाळी जेव्हा गाड्या निघाल्या प्रवासासाठी तर रस्त्याच्या बाजूला तर पडून होता पण ते काही गाडी चालवण्यावाल्याला दिसला नाही. तर त्या गाडीच्या खाली येऊन
तो काय झाला, चिरडून गेला. आता चिरडून गेला आणि मरून गेला. पहिला व्यापारी हा आता दुसरा व्यापारी आहे तो काय झाला, म्हणजे पहिला व्यापारी म्हणजे दुसरा व्यापारी काय झाला, मरून गेला. आणि पहिला व्यापारी काय केलं ना, आपल्या आपल्या ज्या गाड्या घेऊन तो दूर देशामध्ये अशा हे निघून गेला. तर अशा पद्धतीने तो चांगला व्यापारी होता. मग त्याने दुकानदाराची प्रशंसा केली, राजाची प्रशंसा केली. अशा पद्धतीने जो व्यापारी आहे आपल्या गाड्या घेऊन तो दूर देशामध्ये परदेशामध्ये व्यापार करण्यासाठी ठिकाणी गेला. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या कोणते गुडघे वाकल्यामुळे त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधीन करण्यात आले. अशा पद्धतीने जो दुसरा राजा होता ज्याने भगवान बुद्धाची प्रशंसा केली, तो अशा पद्धतीने आपल्या गाड्या घेऊन दुसऱ्या देशात गेला. तर तिथे एक अशी घटना घडली. तर तिथं राजाचा अधिकारी म्हणतात ते त्यांनी एक अश्व सोडलं, म्हणजे घोडा सोडला होता. तो हा घोडा ज्याच्या स्वाधीन जाईल त्याला इथं राजा बनवण्यात येईल असं पद्धतीने म्हटलं होतं. आणि हा व्यापारी तिथे त्या प्रदेशात गेला, बरोबर तो घोडा याच्या स्वाधीन आला आणि अशा पद्धतीने तिथला हा राजा बनला आहे ना. जो भगवान बुद्धाची प्रशंसा केली, राजाची प्रशंसा केली, तो राजा म्हटला. आणि ज्याने मूर्ख म्हणलं राजाला, अशा पद्धतीने केलं, तो काय केला, मरून पावला होता. तर आता त्यानंतर आपल्याला जीवनाला मिळालेली ही शिक्षक मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्याला आमंत्रित केले. आता अशा पद्धतीने भगवान जो राजा बनला होता, जो व्यापारी राजा बनला होता, त्याला वाटलं की आपण याला एवढं लाभ मिळाला आहे, म्हणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला म्हणतो का माझ्या राजात येऊन तुम्ही मला माझ्या प्रजेला उपदेश करा. त्यावेळीच्या भगवान बुद्धाने त्या दूरदृष्टी व्यापाराच्या मृत्यूचे आणि सद्बुद्धी व्यापाऱ्याला भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे. मनात दुसरे विचार असला तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि माणसाचे कार्य ही दुष्ट बनतात आणि पापोद्गत दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं की एक व्यापारी कसा दुर्घटनेमुळे मरण पावला आणि एक व्यापाऱ्याला कसा लाभ झाला हे भगवान बुद्धाने तिथं सांगितलं. आणि हे सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की मन हे सर्व वस्तूचं केंद्रबिंदू आहे आणि मनाने सगळ्या गोष्टी घडत असतात. मन हे सर्व स्वामी आहे, मन हे कारण आहे. आणि मनामध्ये जर दुसरे विचार आला तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि माणसाचे कार्य सुद्धा दुष्ट बनतात आणि तो पाप करतो. आणि पाप केल्यानंतर जसं रथाची चाके त्या घोड्याच्या पाठलाग करतात, तशाच पद्धतीने दुःख सुद्धा त्याचं काय करते, पाठलाग करत राहते. आता मन हे सर्वाचे मूळ आहे, त्याचा आज्ञा करतो आणि ते घटना दुरुस्त करतो. आता हे मन सुद्धा काय आहे, हे सर्वात कमी आहे. मन ही सर्वच मूळ आहे, सर्व आहे. अशा पद्धतीने मनाप्रमाणे सुद्धा चांगल्या गोष्टी सुद्धा घडत असतात. मनात सदाचार असेल तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही काय होतात, चांगली घडतात. आणि अशा सदाचारणापासून उद्भवणारे सुख मिळत असते. आणि आता जशी सावली आपला तुझ्या सोडत नाही, तशाच पद्धतीने सुख सुद्धा त्याला त्याच्या पाठीशी असते. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने ही गोष्ट सांगितलं. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाचा धम्म दीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य बनले. अशा पद्धतीने तो राजा, त्याचे प्रधान आणि त्याचे प्रजा हे भगवान बुद्धाचे शिष्य बनले. आता दुसरं प्रकरण आहे, जग हे धर्मराज्य बनवणे. धम्माचे प्रयोजन काय आहे ना. याची भिन्न धर्माने भिन्न उत्तर दिले आहे. हे वेगवेगळ्या धर्माने वेगवेगळे याचे उत्तर दिलेले आहे. माणसाला ईश्वराच्या प्राप्तीच्या जागी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व देणे शिकवणे हे सामान्य वैदिक प्रश्नाला उत्तर आहे. आता प्रत्येक लोक काय करतात, आत्म्याचं शिक्षण देतात आणि आत्म्यातून मुक्त होण्यासाठी त्याला शिक्षण देत असतात. अशा पद्धतीने त्याचं हे उत्तरे आहे. आता बहुतेक धर्म हे 3 प्रकारच्या राज्यासंबंधी असतात. आता 3 राज्यासंबंधी असतात म्हणजे कोणतं, तर एकाला स्वर्गाचे राज्य म्हटलंय, दुसऱ्याला इहलोकी राज्य म्हणले आणि तिसऱ्याला नरकलोकाचे राज्य म्हटलेले आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कल्पना करून ठेवल्या आहेत.
कोणाला स्वर्गाचं राज्य, कोणाला नरकाचं राज्य, कोणाला इहलोकी राज्य अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता स्वर्गाचं राज्य म्हणजे देवाचं राज्य असं म्हटलं आहे. त्यापर्यंत नरकाचं राज्य म्हणजे दुष्टपणाचं राज्य म्हटलेलं आहे. आणि इहलोकाचं राज्य, इहलोकाचं राज्य म्हणजे ऐकलं तर त्याच्याविषयी बरेचसे वादविवाद आहे. आणि ते सैतानाचे आहे म्हणतात, असेही म्हणतात. आणि त्याच्यापुढे देवाचं स्वामित्व असेही त्यांना म्हटलं जातात. आणि एक दिवस तिथं देवाचं राज्य येईल अशा पद्धतीची त्याची भावना राहते. आता काही धर्मामध्ये स्वर्ग राज्य हा ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तिथं धर्मराज्य म्हटलं गेलंय. आणि काही राज्य हे स्वर्ग राज्य इहलोकी असत नाही. म्हणजे इथं काही धर्मराज्य काही इहलोकी राहील असे सुद्धा आहे. फक्त स्वर्गाचे दुसरे नाव आहे अशा पद्धतीने त्यांची मान्य आहे. कोणी ईश्वर आणि त्याच्या भेदात येईल त्याला तिथे पोहोचेल. म्हणजे इथं जे स्वर्गाचं राज्य आहे तर स्वर्गाच्या राज्यात कोणाला पोहोचायचे, जो त्या ईश्वरावरती विश्वास ठेवलं आणि त्याची पूजा करत असेल तोच व्यक्ती तो स्वर्गामध्ये पोहोचतो अशी त्याची मान्यता होती. त्यात ह्या धर्मनिष्ठावरील सर्व भोगविलास त्याला तिथं भेटतात. म्हणजे स्वर्ग लोकांमध्ये काय भेटतात, सर्व प्रकारचे भोगविलास त्याला भेटतात अशी त्यांची मान्यता आहे. आता धर्म असे उद्देश येते की स्वर्गाची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे त्याने त्या धर्माचे कार्य असावे. तर अशा पद्धतीने इतर धर्माने काय सांगलं नाही तर स्वर्ग प्राप्ती करणं हे धर्माचं कार्य आहे असे त्या धर्माने सांगितलं आहे. आणि त्यांना कशा पद्धतीने स्वर्ग प्राप्त होते ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. म्हणून धर्माचा उद्देश काय, याला भगवान बुद्धाचे अगदी वेगळे असतो. म्हणून भगवान बुद्धाने धर्माचा उद्देश काय की भगवान बुद्धाचा वेगळा उद्देश तो कोणता आहे, जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. काल्पनिक गोष्टी बद्दल भगवान बुद्धाने जीवनाचा उद्देश सांगितला नाही. त्याचे म्हणणे असे आहे की धर्माचे राजे इहलोकी आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणाने होते. म्हणजे इहलोकी याच जगामध्ये धर्माचं राज्य आहे आणि हे कशाने होते तर धर्माचं आचरण केल्यानंतर होत असते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निवारणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्माने वागले पाहिजे. म्हणजे दुःख नष्ट करण्यासाठी एका माणसाने दुसऱ्या माणसातील धर्माने वागलं पाहिजे. अशा व्यवहाराने इहलोकी धर्म राज्य होईल. तर अशा पद्धतीचा व्यवहार केल्याने या इहलोकी या जगामध्ये काय होईल, धर्माचं राज्य निर्माण. यामुळे त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा ठरतो. अशामुळे भगवान बुद्धाचा धर्म काय आहे, इतर धर्मापासून वेगळा ठरतो. का धर्म ठरतो, कारण त्यांनी भगवान बुद्धाने इहलोकी राज्य म्हणजे या तुम्ही जिथं आहे त्यालाच इहलोकी राज्य म्हटलं आहे, त्यालाच स्वर्ग बनवायचं म्हटलं. बाकी इतरांनी काय म्हटलं नाही की इथल्यापेक्षा दुसरं स्वर्गाचं राज्य देवताचं राज्य तिकडे आहे, तिथं तुम्हाला सुख भेटते असं पद्धतीने म्हणतात. भगवान बुद्धांनी काय म्हणलं, याच जगामध्ये तुम्हाला सुख भेटू शकते आणि हे धर्मराज्य बनू शकते असं. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म इतरापासून वेगळा आहे. आता त्याचा धर्म पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता याच्यावरती भर देत असतो. भगवान बुद्धाने या क्रियावरच आपला धर्म आधारलेला आहे. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता हा याच्यावरती भगवान बुद्धाचा धर्म काय आहे, आधारलेला आहे. कारण जीवन मार्गाचे 3 घटक असून त्याच्या योगाने मनुष्य सदाचारी बनतो. म्हणजे याच्यामुळे माणूस सदाचारी बनतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. आता भगवान बुद्धांनी काय म्हणलं आहे, माणसाचं दुःख काय आहे, माणसाचं दुःख हे माणसातील अनुचित विहाराचं म्हणजे वाईट वागणूक वाईट व्यवहाराचं दुःख निर्माण करत असते असं म्हटलं. आणि हा अनुचित व्यवहार आणि त्याच्यापासून उद्भवणारे दुःख ही धर्माने नाहीशी होऊ शकतात. म्हणजे हे जे काही दुःख निर्माण झालंय आपल्या चांगल्या पद्धतीने वागणूक न झाल्यामुळे, आपण दुसऱ्याशी चांगला विचार न केल्याने, चांगला आचार विचार किंवा आचरण न केल्यामुळे जे काही दुःख निर्माण झालं आहे त्या दुःखाला नष्ट करायचं असेल तर धर्मानुसारच नष्ट करता येते. आणि म्हणून धर्माने नुसता उद्देश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचार किती आवश्यक आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. तर केवळ उद्देश करून त्याचं कल्याण होणार नाही, तर त्याला त्याचा जो धर्म आहे त्याच्या आचरणात उतरला पाहिजे, त्याच्या मनामध्ये ठसला पाहिजे, तेव्हाच थोडं त्याचं दुःख नष्ट होईल. ही सदाचरणाची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात.
तो असे म्हणतो. तर अशा पद्धतीने मनामध्ये हा धर्म बिंबवण्यासाठी धर्मालाच कार्य करावे लागतील. धर्माने माणसाच्या आचरणात योग्य कुशल कर्म केले पाहिजे हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकवले पाहिजे. म्हणून माणसाने कुशल कर्म केल्याने त्या धर्माचा आचरण करता येते. धर्माने आचरणात अयोग्य म्हणजे अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकले पाहिजे. म्हणजे माणसाने कुशल कर्म कोणते आहेत ते केले पाहिजे आणि अकुशल कर्म कोणते आहेत ते टाळले पाहिजे. याशिवाय अतिशय महत्वपूर्ण असे मानले धर्माचे 2 उपदेश भगवान बुद्धांनी शिकवले. तर पहिला उपदेश म्हणजे भगवान माणसांना प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञ यात शिकवण्याआधी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे संतुष्ट करणे. तर भगवान बुद्धांनी पहिली शिकवण आहे कोणती? प्रार्थना, यज्ञ किंवा विधी किंवा जे काही आहे या गोष्टी करण्यापेक्षा माणसाचं मन कसं बनलं पाहिजे? संस्कृत बनलं पाहिजे है ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला वळण लावलं पाहिजे. त्या माणसाच्या मनाला संस्कृतीचं काय केलं पाहिजे? वळण लावलं पाहिजे अशी भगवान बुद्धाची गावठी शिकवण होती पहिलं. म्हणून देवदहा पुस्तकामध्ये जैन धर्मातील भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये स्पष्टपणे भगवान बुद्धाने सांगितलं आहे. तर जैन धर्माचा जो संस्थापक आहे तो असा मानत होता की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. म्हणजे आपल्याला जे काही सुखदुःख आपल्याला भेटतात हे मागच्या जन्माचे काय आहे? कर्म आहे अशा पद्धतीने त्याचं म्हणणं होतं. म्हणून असे असल्यामुळे गतजन्माचे दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवीन दुष्कर्मे न केल्यास भविष्य काळात भोगायचे काहीच राहत नाही. म्हणून भविष्य काळात भोगवण्यास लागणारे दुष्कर्माचे परिणाम होत नाही. किंवा दुष्कर्म क्षय पावतो आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचे मुळापासून काटण होते असा जैन धर्माचा दृष्टिकोन होता. त्याचं म्हणणं काय होतं की जे काही आपल्याला दुःख भोगावं लागते हा मागच्या जन्माचा परिणाम आहे ना. म्हणून काय केलं पाहिजे? मागच्या जन्माचं ते पाप आहे ते पहिल्यांदा नष्ट केलं पाहिजे आणि नवीन जन्माचं पाप त्याने केलं नाही पाहिजे. आणि असं केल्यामुळेच काय होईल की भविष्यामध्ये आपल्याला सुख भेटेल. कारण त्याने जे भूतकाळातील जे मागच्या जन्माचे जे पाप केला त्याने नष्ट केल्यामुळे आणि नवीन पाप न होऊ दिल्यामुळे त्याचा नवीन पाप नसल्यामुळे आता त्याला त्याचे दुःख काय होईल? नष्ट होईल आणि त्याला सुख भेटेल. अशा पद्धतीचे हे जैन धर्माचा दृष्टिकोन होता है ना. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल की इथे आता दुष्ट प्रवृत्तीचा उल्लेख केला की त्याला त्याच क्षणी तिथे सतगुरूची स्थापना होते? याचे उत्तर नाही अशा पद्धतीने. आता भगवान बुद्धाने त्या जैन लोकांना प्रश्न केला की तुम्हाला माहित आहे का की दुष्ट पाप हे इथंच नष्ट केल्याबरोबर इथंच त्यांच्या मनामध्ये संस्कृती निर्माण होईल हे तुम्हाला सांगता येईल काय? असं पद्धतीने म्हटल्यानंतर त्यांचं उत्तर काय होतं? नाही. समजलं त्याचा अर्थ काय? की तुम्हाला माहित आहे का तुमचा जर दुष्कर्म कोणता आहे तुम्ही जे नष्ट केल्याबरोबर तुम्हाला पुण्य सुख भेटते असं आहे का? अशा पद्धतीने म्हटल्याबरोबर त्यांना काही जास्त आलेलं नाही. तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, जोपर्यंत तुमची दुष्ट वृत्तीचा त्याग करून सतवृत्तीचा अंगीकार करण्याचे मानस शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विश्लेषण आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? आता भगवान बुद्ध इथं म्हणतात की तुम्हाला जोपर्यंत दृष्टी लागत नाही हे तुम्हाला काय म्हणजे सत्कृती करण्यासाठी दृष्टी लागत नाही म्हणजे चांगलं कार्य करण्यासाठी दृष्टी लागत नाही तोपर्यंत तुम्ही मागच्या जन्माचे दुष्कर्म जरी नष्ट केले आणि नवीन दुष्कर्म नष्ट होऊ नाही दिले तरीही तुम्हाला त्याचा क्रियाचा काही अर्थ राहणार नाही. कारण तुमची दृष्टी बरोबर झालेली नाही आहे तर तुमच्या सगळं सत्कृती होण्याची गरज होऊ शकणारच नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध करतात. म्हणून भगवान बुद्धाच्या मते हा त्याच्या धर्मातील एक गंभीर दोष होय. म्हणून सत्कृती ही चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि भूमी आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं नाही की बघा माणसाच्या जीवनामध्ये सत्कृती हीच काय आहे चिरकाळपर्यंत आपल्याला चांगल्यापणाचे निर्माण करते आणि आदिष्ट आणि हवी देत असते. म्हणजे आपली सत्कृती काय करते आपल्याला चिरकाळपर्यंत आपल्याला कुशल कर्माकडे घेऊन जात असते आणि आपल्याला चांगलं कोणाचं ठेवत असते. म्हणून भगवान बुद्धाने चित्ताच्या सादरीला म्हणजे माणसाच्या वृत्तीला
सुसंस्काराने वळण लावण्याचा अगदी पहिले स्थान दिले. म्हणून भगवान बुद्धाने काय म्हटलं की आपल्या मनाला कसे वळण लावले पाहिजे, सुसंस्कारित असे वळण लावले पाहिजे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने. म्हणून धर्माचा जो उद्देश, दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंत महत्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी सारथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित होऊ देऊ नये. म्हणजे इथं भगवान बुद्धाने दुसरा महत्वाचा उद्देश काय म्हणतो नाही, तुम्ही जर एखाद्या धर्माच्या मार्गाने जात आहात आणि तिथं तुम्हाला कोणी सोबती भेटत नाही आहे तरी तुम्ही त्या मार्गाला सोडू नका, त्या मार्गाने तुम्ही जात राहा आहे ना, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणतात. म्हणून सल्लेख चित्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावरती भर दिलाय. तो म्हणतो जरी दुसरे कोणी हानिकारक वर्तन करीत असले तरी मी हानिकारी करणार नाही, अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्माण. म्हणजे एखाद्या माणसाने हानिकारक वर्तन असेल तरी मी काही हानिकारी काम करणार नाही असं म्हणून पाहिजे. दुसऱ्या एखाद्या माणसाने हत्या करत असेल तर तरी तुम्ही सध्या हत्या केली नाही पाहिजे, यापासून दूर राहा. दुसऱ्या माणसाने चोरी करत असेल पण तुम्ही चोरी करण्यापासून दूर राहायला पाहिजे. दुसरे माणसं श्रेष्ठ जीवन जगत नसले तरी तुम्ही श्रेष्ठ जीवन जगत राहिलं पाहिजे आहे ना. दुसरे लोक खोटं बोलत असतील तरी किंवा निंदा करत असतील तरी कोणाबद्दल निषेध करत असतील तरी व्यर्थ बडबड करत असतील तरी असे करत असतील तरी तुम्ही दुसऱ्याची निंदा करू नका, दुसऱ्याबद्दल खोटं बोलू नका, व्यर्थ बडबड करण्याचा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका, अशा पद्धतीने सांगा. दुसरे लोक लोभी असतील तरी तुम्ही लोभी असता कामा नये. दुसरे लोक द्वेषी असतील तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे धारण करणारे असतील, मिथ्या संकल्पाचे असतील, मिथ्या वाणीचे असतील, मिथ्या क्रियेचे असतील, मिथ्या समाधीचे असतील तरी मात्र तुम्ही सम्यक दृष्टीचे, सम्यक संकल्पाचे, सम्यक वाणीचे, सम्यक कर्माचे, सम्यक आजीविकेचे, सम्यक व्यायामाचे, सम्यक स्मृतीचे आणि सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गापासून तुम्ही होऊ नका, अशा पद्धतीने. जरी दुसरे सत्य किंवा निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाणाच्या बाबत तुम्ही विचलित होऊ नका, चुकू नका. दुसरे लोक आळस आणि संग्रहाच्या आधी नसले तरी तुम्ही मात्र या आळस आणि या दोषापासून तुम्ही मुक्त राहा. दुसरे लोक गरिष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र होऊन राहा. दुसरे लोक शंकाकुर असले तरी तुम्ही निशंक असले पाहिजे. दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, उष्णता, लोभ, जोग, कपट, निर्बुद्धा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्ट संगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निश्चयता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषाने युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरोधात या दोषातून मुक्त असले पाहिजे, अशा पद्धतीचे बंधन आहे. आणि दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिंतून असले त्यावरील आपली पकड फैल होऊ देऊ नये. तुम्ही मात्र आपल्या अशा वस्तूंना न चिकटता त्या स्थिर राहिले पाहिजे. आता भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही की लोक लौकिक वस्तूपासून चिकटले असले तरी तुम्ही तो लौकिक वस्तूपासून चिकट राहू नका. कोणती लौकिक वस्तू म्हणजे कोणती? लौकिक वस्तू म्हणजे कोणती? लौकिक वस्तू म्हणजे कोणती? नाही, हे तुमच्या आजूबाजूला जेवढं काय दिसते तेवढं लौकिक वस्तू आहे ना, तर त्यांना चिकटलेले लोक असले तरी तुम्ही राहू नका आहे ना, अशा पद्धतीने. आता त्यानंतर काय म्हणलं, मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्म काय तर समग्र विज्ञान सुद्धा प्रभावित होते. म्हणून इथं काय म्हणत आहे, चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मही आणि काय विज्ञानही सुद्धा प्रभावित होते. आता चेतनाशक्ती म्हणजे काय? मनाचा पक्का विचार आहे ना, हा जर राहिला तर आपली वाणीही चांगली राहते, आपले कर्मही चांगले बनते आणि आपला चित्तही प्रभावित राहत असते है ना. म्हणून हे शुद्ध माणसाने करावायचा संकल्प जर मी देवर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. म्हणून माणसाने असा संकल्प केला आहे की वरील जे मी प्रवचन केला आहे त्याच्यावरती जर संकल्प केला तर त्याच्या चेतनाशक्तीने त्याचा विकास होईल. तर भगवान बुद्धाच्या मतानुसार धर्माचा उद्देश हा असा असला पाहिजे. आता
धर्म सेवा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. आता धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वात मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. म्हणजे प्रज्ञा हे सर्वासाठी मोकळी असते तेव्हा तो धम्म काय आहे, सद्धम्म. आणि विद्या हे सर्वासाठी मोकळी असते तेव्हा तो सद्धम्म आहे. आता त्याकाळ ज्ञानार्जनाची सर्वांना मोकळी देण्यात येत नाही. आता भगवान बुद्धाच्या काळामध्ये सगळ्यांना म्हणजे भगवान बुद्धाच्या काळामध्ये सर्वांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी मोकळी नव्हती असा ब्राह्मणी सिद्धांत होता. तर सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्या मोजक्याच लोकांना असायची. आता ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रिविकांना ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञान अर्जन करण्याची अनुमती होती आणि त्यापैकी फक्त त्या सेवकाची पुरुषाला होती. आता एक ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना ज्ञान अर्जन करण्याची अनुमती होती. ते फक्त त्यांच्या पुरुषांना, त्यांच्या स्त्रियांना नव्हती आहे ना. आणि स्त्रिया या ब्राह्मण असोत, क्षत्रिय असोत, वैश्य असोत, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, या सर्वांना ज्ञान अर्जन करण्यासाठी त्यांना अधिकार नव्हती, अनुमती नव्हती. ज्ञान अर्जन करण्यासाठी स्त्रियांना आणि शूद्रांना अनुमती नव्हती. ब्राह्मणाचा हा भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. म्हणजे ब्राह्मणाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने विरोध केला आहे ना. ज्ञान मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांच्या मोकळीक असला पाहिजे असे भगवान बुद्ध विचलित असतात. पुष्कळ ब्राह्मणाने त्याच्या मताला विरोध केला. लोहित्य ब्राह्मणाबरोबर झालेल्या वादविवाद त्याच्या या मतावर चांगला प्रकाश टाकतो. आता लोहित्य ब्राह्मण आहे याच्यासोबत भगवान बुद्धाची काय झाले चर्चा झाली. आता एकदा कौशल जनपदामध्ये आपल्या संघातील अनेक भिक्षू संघ परिभ्रमण करीत असताना तथागत शाल वाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगाने परिच्छ अशा एका खेडेगावी भगवान बुद्ध आले होते. म्हणजे शाल वाटिका या खेडेगावामध्ये भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासोबत आलेले होते. यावेळी शाल वाटिकाचा लोहित्य नावाचा एक ब्राह्मण होता. तो असे शाल वाटिका चांगली गजबजलेली पूर्ण झाडे आणि धन्यधान्याने संपन्न प्रदेश होता. हा प्रदेश कौशल राजा प्रतिनिधी याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. तर ही शालवाटिका आहे हे कौशल राजाने त्या लोहित्य ब्राह्मणाला काय दिली होती, दान म्हणून दिली होती. सर्व त्याचा दान म्हणजे त्या बाबाचा तू काय कर उपयोग कर अशा पद्धतीने त्याचा स्वामी अधिकार म्हणून त्यांना दिले होते. आता जर एखादा श्रमण किंवा ब्राह्मण ज्ञानार्जन केला तर त्यांना ते ज्ञान स्त्री अथवा पुरुषांना देऊ नये असे त्या लोहित्य ब्राह्मणाचे म्हणून होते. म्हणजे आता त्या लोहित्य ब्राह्मणाचं कारण होतं ब्राह्मणांनी जे काही ज्ञान संपादन करतायत ते स्त्रियांना आणि शूद्रांना ते देऊ नये असं लोहित्य ब्राह्मणाचं मत होतं. आता तथागत शालवाटिकेत राहत असताना लोहित्य ब्राह्मणाने कळालं आणि हे कळाल्यानंतर लोहित्य ब्राह्मणाने आपल्या नावी देशिक यांना सांगितलं की देशिका इकडे ये आणि तो श्रमण गौतम आहे तिथे जा आणि तिथे जाऊन त्यांना नाव सांगून त्यांना विचार तुझा आधार बरा आहे का, तुझी प्रकृती बरी आहे का, तुझे सगळं कुशल आहे का, हे कुशल प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांग की उद्या आपल्या भिक्षू संघात लोहित ब्राह्मणाकडे भोजनास यावे. अशा पद्धतीने त्या लोहित्य ब्राह्मणाने त्या भिक्षिकाद्वारे काय केलं भोजनदान स्वीकारण्यास सांगितलं आहे ना. तो नावी ठीक आहे म्हणाला आणि तो भगवान बुद्धाकडे गेला. लोहित्याच्या आज्ञेप्रमाणे तथागताकडे जाऊन त्याने सांगितल्याप्रमाणे आमंत्रण दिले. तथागताने ते त्याने विनंती मुख संपत्ती म्हणून दिली है ना. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्षू संघासह शालवाटिकेकडे निघाला. भगवान बुद्धाला आणण्यासाठी हा लोहित्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक पाऊल टाकत चालला होता. रस्त्याने त्याने तथागताला लोहित्याचे जे दुष्ट मन आहे त्या मनाबद्दल म्हटले की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे त्याने सांगितले. आता त्या भीतिक नावाचा त्याचा जो दूत होता त्याने तथागताला सांगितले लोहित्याचं काय मन कसं आहे की ब्राह्मणांनी आणि श्रमणाने
जे काही ज्ञान आहे ते स्त्रियांना पुरुषांना सांगू नये असं त्याचं मत आहे. अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाला सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर तथागताने उत्तर दिले, देशिका ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हटलं. त्यानंतर तथागत त्या लोहित्य ब्राह्मणाच्या निवासाने गेले. त्याच्यासाठी जे आसन ठेवून दिलं होतं त्या ठिकाणावर भगवान बुद्ध जाऊन बसले आणि त्या लोहित्य ब्राह्मणाने त्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड कठीण आणि मऊ पदार्थाचे अन्न नको नको म्हणेपर्यंत त्याने स्वतःच्या हाताने काय केले वाढले. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या विष्णू संघाला त्या लोहित्य ब्राह्मणाने काय केलं भोजन दिले. आता तथागताचे भोजन संपल्यानंतर त्याने आपले भिक्षापात्राचे हात धुतले. नंतर लोहित्याने एक शेंगे आसन आणून तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. म्हणजे त्या लोहित्य ब्राह्मणाने काय केलं, भगवान बुद्धाचं भोजन संपल्यानंतर त्याच्या बाजूला एक कनिष्ठ आसन लावलं आणि तिथे तो बसला. आणि अशा पद्धतीने बसल्यानंतर त्या लोहितच्या अशा रीतीने बसल्यानंतर तथागताने त्याला विचारलं की लोक म्हणतात की श्रम अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवणे असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे का? भगवान बुद्धाने त्याला विचारलं की लोक म्हणतात की ब्राह्मण किंवा श्रमण यांनी जे काही विद्या आहे ते शूद्रांना आणि स्त्रियांना शिकवू नये असं म्हणतात, असं तुझं मत आहे काय? अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या लोहित्य ब्राह्मणाने म्हणले, होय गौतमा, माझे मत कसे आहे अशा पद्धतीने म्हटलं. आणि लोहित्य तुला काय वाटते, तू चालवाटिकेत नादक आहेस नाहीस का? तर त्याने म्हटलं, होय गौतम, मी चालवाटिकेमध्ये नादक आहे अशा पद्धतीने. मग भगवान बुद्धाने म्हटलं की लोहित्या, तू अशी कल्पना कर, तर जर एखाद्याने आपले बोललं की या चालवाटिकेत लोहित्य ब्राह्मणाचे राज्य आहे आणि त्याला एकट्यालाच या चालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपयोग घेऊ द्या. म्हणजे ते चालवाटिका कोणाची आहे? लोहित्य ब्राह्मणाची. म्हणजे एकट्याने काय करावा, चालवाटिका जे काही उत्पन्न आहे, जे काही लाभ आहे त्याने एकट्याने घ्यावा, दुसऱ्या कोणालाही देऊ नये. असे एखादा माणूस बोलणारा असेल, तो माणूस इतरांना संकटात टाकणारा आहे की नाही आहे? नाही. अशा पद्धतीने विचारलं का लोहित्य ब्राह्मण या सगळ्या चालवाटिकेमध्ये आहे, त्याचं उत्पन्न त्याने एकट्यानेच घ्यावा, त्याचा उपयोग त्याने एकट्यानेच घ्यावा असं एखाद्या माणसाने म्हटलं तर मग या चालवाटिकेमध्ये जे काही लोक आहेत त्याच्याविषयी हा व्यक्ती जो बोलणारा व्यक्ती आहे तो इतरांना संकटात टाकणारा आहे की नाही आहे? त्या लोहित्य ब्राह्मणाने सांगितलं, होय, तो त्यांना संकटात टाकणारा आहे की नाही त्यामध्ये. मग अशा संकट निर्माण झाला तू हित करता मानशील काय? आहे की नाही? म्हणजे आता संकटात बोलणं, असं संकटात टाकणाऱ्या माणसाला तू हित करणार बोलशील काय? त्याने मांडलं, त्या लोहित्यानं सांगितलं, अर्थात मी त्यांना नाही म्हणणार, मी त्याचा हित करता मानणार नाही असं लोहित्याने सांगितलं. त्याचबरोबर अशा रीतीने त्या हितकर्त्याची पर्वा न करता माणसाचे अंतःकरण प्रेमयुक्त आहे की वैरायुक्त आहे असे तू म्हणशील. तो जो माणूस आहे तर त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना आहे, तो वैर भावना आहे अशा पद्धतीने तथागताने त्याला विचारलं. तेव्हा लोहित्य ब्राह्मणाने म्हटलं तर साहजिकच त्याच्या मनामध्ये काय आहे, वेर भावना आहे अशा पद्धतीने लोहित्य ब्राह्मणाने उत्तर दिलं. मग ते वेर भावना आहे असे म्हणे, पण ज्याप्रमाणे माणसाचे वेर भावना युक्त होते तो सिद्धांत चांगला अथवा वाईट मानसिक. म्हणजे ज्या ठिकाणी वेर भावना निर्माण होते असा सिद्धांत वाईट का चांगला असं तू मानसिक. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मी तो सिद्धांत वाईट आहे असं त्याने म्हटलं. मग लोहित्य, मला सांग, कौशल राजा आहे, याची जवळ काशी आहे आणि कौशल हा प्रांताचा अधिपती आहे. आणि हा पश्चिम राजा काय आहे? कौशल आणि काशीचा काय आहे? अधिपती आहे. आणि अधिपती असल्यामुळे त्याने एखाद्या माणसाने असं म्हटलं की कौशलाचा अधिपती आहे. मग लोहित अशी कल्पना कर, कोणी एखाद्याने असं बोललं की कौशल पश्चिम राजा याच्या छत्राखाली काशी आणि कौशल हा प्रांत आहे आणि त्याला एकट्याला त्या काशीचे आणि कौशलाचे उत्पन्न घेऊ द्या, तेथे उत्पन्न होणारा माल त्याचा उपयोग त्यालाच घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला देऊ नको, असे जर बोलणारा मनुष्य आहे, तू त्याला जे काही सर्व म्हणजे राज्याच्या अटीत आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? अशा पद्धतीने त्याने सांगितलं आहे काय, हा पश्चिम राजा आहे, याच्या कोण आहे? कौशल आणि काशी याचा तो अधिपती आहे. आणि अधिपती असल्यामुळे एखाद्या माणसानं असं जर म्हटलं तर तो त्याचा अधिपती आहे म्हणून त्याचा जे काही मालमत्ता आहे त्याचा उपयोग आहे ते एकट्यानेच घ्यावा, दुसरं कोणाला देऊ नये अशा पद्धतीने एखाद्या माणसाने म्हटलं. आणि मग त्या राज्याच्या अधिपती असणारे जे लोक आहेत तर त्या लोकांबद्दल हा संकटात टाकणारा तो माणूस झाला का नाही झाला?
आहे की नाही. तूही असं म्हणते नाही, तूही सुद्धा काय म्हणते त्याने सांगितलं सांग, तूही त्या राजाच्या अधिपत्याखाली आहे, अशा पद्धतीने तुलाही संकटात टाकण्यासारखं बोललो नाही तू. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो लोहित म्हणलं तो होय होय गौतम, मी त्याला संकट करता समजेल, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आणि असा म्हटल्यानंतर असा संकट करता माणसाला तो हित करणं मानसिक काय, तो हितकारक असा माणूस मानसिक का त्याला, अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याने म्हटलं नाही मी त्याला हित कापी असं म्हणणार आपलं लोहित ब्राह्मण. आणि जर तोच त्याचा हित कापी नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वेरयुक्त आहे, काही नाही. म्हणजे तो आता हित करत नाही आहे, तर मग त्याचं अंतःकरण लोकांविषयी कसं आहे, हितकारक आहे अहितकारक आहे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो त्याने उत्तर दिलं की ते वेरयुक्त आहे. आणि ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वेरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला, अशा पद्धतीने म्हटल्यानंतर होतं माने म्हणजे तो सुद्धा त्या लोहितने सांगितलं तो सिद्धांत काय आहे, वाईट आहे. मग लोहित तू ते मानतोस की जे काही राजा जे काही तुझ्या आधिपत्यामध्ये जे काही आहे, तुझं जे काही समानता व्यक्ती आहे फक्त तूच त्याचा उपयुक्त आहे, बाकी कोणीही नाही आहे. मग तुझ्या आधिपत्याखाली जो कोणी व्यक्ती राहणार आहे मग त्याच्याविषयी जो काही सिद्धांत सांगितला गेला आहे तो दुष्टपणाचा आहे, म्हणजे तोच उपयोग करावा, बाकी तुम्ही कोणाला देऊ नये असा जो माणसाला सिद्धांत सांगतो तो चांगला का वाईट आहे, तो वाईट अशा पद्धतीने म्हणत आहे. त्याच पद्धतीने राजाच्या आधिपत्याखाली असून राजाने त्याचा उपयोग घ्यावा, कोणाला काही देऊ नये अशा पद्धतीने जे सिद्धांत सांगितला गेले नाही तो सुद्धा वाईट आहे. मग अशा वाईट सिद्धांत जो आहे तो या वाईट सिद्धांत जो ज्याच्यामध्ये वेग भावना निर्माण केला आहे आणि या वेग भावनामध्ये जो सिद्धांत ज्याचा या सिद्धांतामध्ये वेग भावना निर्माण करतो तो वाईट आहे. तो वाईट सिद्धांत जो माणूस आहे तर त्याचा सिद्धांत तो चांगला वाईट असलेला माणसाचा तो अंतःकरण वाईट आहे, सिद्धांत वाईट आहे, अशा व्यक्तीला तू चांगला माहिती वाईट माहिती, अशा पद्धतीने त्याने मांडलं. तशाच पद्धतीने हा सिद्धांत गैर आहे, दुष्प्रभाव करणारा असा सिद्धांत आहे, अशा पद्धतीने त्या लोहित ब्राह्मणाला समजून. तशाच पद्धतीने लोहितच्या जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण आहे विद्या ज्ञान श्रीकृष्णांना देऊ नये असे मानतो त्याचे मत वैरभाव आधारामुळे ते संकटात निर्माण करतात, आहे नाही. तशाच पद्धतीने जे लोक आहेत तर शुद्धांना आणि स्त्रियांना शिक्षण देऊ नये अशा पद्धतीचे जे त्यांचं मत आहे त्यांचा सिद्धांत आहे तशाच पद्धतीने त्यांचा सिद्धांत कसा आहे तो वेर भावना निर्माण करणारा तो सिद्धांत आहे आणि ते संकट निर्माते आहे. अशा पद्धतीच्या माणसाचे ते काय आहे संकट निर्माण आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धाने श्रीकृष्णांना ज्ञान किंवा विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गामध्ये अडचणी उभ्या करतो आणि तो त्याचा हितकर्ती ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्याचा शत्रू ठरतो आणि तो सिद्धांत एका दुसऱ्याला शत्रू बनवतो. सिद्धांत तो काय आहे गैर आहे, वाईट आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला ही गोष्ट पटवून दिलेली आहे. तर ही गोष्ट दुसऱ्याच्या हितासाठी आहे आणि ती त्याला जर अडचण करत असेल तो माणूस हितकर्ती नाही, तो दुष्ट माणूस आहे, त्याला सिद्धांत वाईट आहे आणि तो एकमेकाचा शत्रू निर्माण करणारा सिद्धांत आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी समजलं का, ज्ञान सर्वांसाठी मोकळे असलं पाहिजे, सर्वांसाठी घेता आलं, हा सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला. आता त्याच्यानंतर दुसरा ब्रह्मसेवा केवळ विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पंडित निर्माण होते असे की तो तेव्हा त्याला ब्रह्म प्राप्त होते. आता इथं काय म्हणणं आहे, केवळ विद्या ग्रहण केल्याने पोकळ पंडित ग्रहण होतात. फक्त विद्या ग्रहण केल्या, फक्त काय विद्या ग्रहण केली म्हणजे विद्या शिकली तर पोकळ पंडित निर्माण होतात, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता त्याचं उत्तर जातो. भगवान बुद्ध एकदा कौसंबीच्या सुस्वार विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरवणारा कोणीही आढळला नाहीमुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन निवडत असे. आता एक माणूस होता, तो माणूस वेद वगैरे काही शिकला आहे पण त्याला कोणीही त्याला हरवत नाही, कोणीही त्याच्यासारखा त्याला त्याच्याशी म्हणजे वादविवादामध्ये तो त्याला कोणीही हरवत नाही. तर त्याला एक प्रकारचा काय झाला अहंकाराला अभिमान आला आणि त्याला वाटलं का आपण काय विद्वान आहोत. मग अशा पद्धतीने त्याने म्हटलं की आता या जगाचा अंधकार आपण दूर केला पाहिजे. म्हणून तो काय करायचा की एका हातामध्ये मशाल घेऊन तो एकत्र फिरत असायचा, ऐक ना. अशा पद्धतीने
एके दिवशी एका शहरामध्ये चौरस्त्यावर त्याला एका मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला की जग अंधारमय आहे व लोक शांत आहे, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी मशाल बरोबर घेऊन घेत असतो. अशा पद्धतीने आता तो माणूस आपली मशाल घेऊन तिकडे फिरत होता आहे ना. एका ठिकाणी एका शहरामध्ये चौरस्त्यावरती एक माणसाने त्याला विचारलं की अशा पद्धतीने मशाल घेऊन का फिरताय. अशा पद्धतीने त्याने म्हणजे विचारल्यानंतर त्याने सांगितलं की जगामध्ये अंधकार आहे आणि लोक भ्रमामध्ये पडलेले आहेत, म्हणून जेवढा प्रकाश होईल तेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत, म्हणून मी काय करता हातामध्ये मशाल घेऊन फिरत आहोत. अशा पद्धतीने त्याने उत्तर दिलं. आता त्यानंतर जमलेल्या लोकांनी पाहिल्याबरोबर भगवान बुद्धाने त्याला हाक मारून विचारले या मशालीने तू काय करीत आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धासोबत तो झाली. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला हाक मारून विचारलं की तू या मशालीने तू काय करीत आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला विचारलं. त्या ब्राह्मणाने उत्तर दिले की लोक सर्व अज्ञानाच्या म्हणजे अंधकारात तत्परत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही मशाल धारण केलेली आहे. आता त्याने उत्तर दिलं भगवान बुद्धाला काय म्हणतात, लोक अंधारामध्ये आहेत, अज्ञानामध्ये आहेत, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी काय केली आहे, मशाल दाखवलेली आहे ना. अशा पद्धतीने आणि त्यानंतर तथागताने त्याला विचारले खरोखर तू इतका विद्वान आहेस का. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला विचारलं खरोखर तू इतका विद्वान आहेस का. धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिविद्या, राजविद्या आणि युद्ध विद्या तू जाणतोस काय. भगवान बुद्धाने असं म्हटलं तू खरोखर एवढा विद्या नाही का, याचा विद्वान आहेस का. मग भगवान बुद्धाने त्याला विचारलं ज्योतिषशास्त्र धर्मग्रंथामध्ये 4 विद्या आहे ना, ज्ञानविद्या, शब्दविद्या, युद्धविद्या, ज्योतिषविद्या, राजविद्या या सगळ्या भगवान बुद्धाने त्याला विचारलं. तेव्हा विचारल्यानंतर त्या विद्यार्थी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्राह्मणाने कबूल केले. त्या ब्रह्मचर्याने काय केलं, या विद्या काही आपल्याला माहित नाही अशा पद्धतीने त्याने कबूल केलं आणि त्याने ती आपल्या हातातली मशाल फेकून दिली आणि त्याने भगवान बुद्धाला त्याने हातातली काय मशाल फेकून दिली. त्यानंतर भगवान बुद्धाला त्याला उद्देशून म्हटले, काय म्हटलं, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करणं इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणारा. म्हणजे माणसाने किती विद्या ग्रहण केली आणि त्या विद्या ग्रहण केल्यानंतर त्याला अहंकार आला आणि दुसऱ्याचा तो तिरस्कार करत असेल तर अशा पद्धतीने तो स्वतःला एवढा मोठा समजत असेल तर जसं एखाद्या माणसाने हातात मेणबत्ती पकडली आहे आणि तो म्हणते की मी दुसऱ्यांना रस्ता दाखवतो, दुसऱ्यांना प्रकाश दाखवतो म्हणतो, पण त्यामुळे तो स्वतः आंधळा असतो आणि तो दुसऱ्यांना सुद्धा प्रकाश दाखवू शकत नाही. अशा पद्धतीचं त्याचं उदाहरण सांगायचं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं आहे केवळ विद्या पुरेशी नाही, केवळ विद्याने पोकळ पंडित होतात. अशा पद्धतीने सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. तर आता तिसरा प्रकरण धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धर्म असतो. आता धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धर्म असतो. आता ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची माने. ब्राह्मण हे विद्येला विद्या ही म्हणून काय महत्वाची मानत. म्हणून माणूस विद्वान असला आणि म्हणतो जरी सद्गुणी नसला तरी तो त्यात सुजावय पूजनीय आहे असं म्हणत. म्हणजे माणसाचा विद्या असणे महत्वाचं आहे, मग त्याच्या दुर्व्यसनी असेल तरी काही हरकत नाही आणि म्हणून तो पूजनीय अशा पद्धतीने ब्राह्मणाचं मत होतं. म्हणून ते म्हणत होते की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे होते की विद्वान हा राजापेक्षा थोर असतो. म्हणजे ते म्हणत असत काय म्हणलं, राजा फक्त आपल्या राज्यामध्ये पूजला जातो पण विद्वान माणूस सर्वत्र पूजला जात असतो. अशा पद्धतीने त्यांना सांगायचं होतं की विद्वान माणूस हा राजापेक्षा काय आहे श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने असं म्हणत होतो. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा त्याच्यामध्ये भेद केला आहे ना. लक्षात ठेवून द्या कोणता भेद केला आहे तो लक्षात ठेवा आहे ना. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण याच्यामधील भेद आहे. ज्ञान आणि शहाणपण याच्यातील तो भेद आहे.
असे कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहेत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महंतर फरक आहे. म्हणजे ब्राह्मणही प्रज्ञा सांगत असतील, पण ब्राह्मणाची प्रज्ञा आणि भगवान बुद्धाची प्रज्ञा सांगली याच्यामध्ये काय आहे, भेद आहे, अंतर आहे, अशा पद्धतीचं आहे. म्हणून अनंतरनिकामध्ये एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेला आहे. तर एका प्रसंगी तथागत राजगृहाच्या वेळोवेळात रामाच्या कलंक निवासामध्ये उतरला होता. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकाळ ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्याच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतो. हे 4 गुण कोणते? आता तो ब्राह्मण म्हणला की आमच्या एखाद्या माणसाने 4 गुण असले तर आम्ही त्याला मोठा शहाणा आणि थोर असं म्हणतो. अशा पद्धतीचे आपले ब्राह्मण आहे. आता पहिली गोष्ट त्या ब्राह्मणाने सांगितली, पहिली गोष्ट तो माणूस विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारतात आणि त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला सांगता आला पाहिजे, आहे की नाही, अशा पद्धतीने. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे श्रवण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे, अशा पद्धतीने. गृहस्थी माणसाचे सर्व कर्तव्य तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणते करणे उचित हे ठरवण्यात तो सर्वेत असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठतः म्हणतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असेल तर याच गुणाचा आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्याच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. आता तो त्या ब्राह्मण काय म्हणत नाही, आमच्याकडे असे 4 गुण असतात माणसाने, त्यात ते जर 4 गुण असले की त्याला मी मोठा श्रेष्ठ आणि छान असे आम्ही माणसं समजत आहे. आणि ते 4 गुण सांगितले आणि भगवान बुद्धाला म्हटलं की हे 4 गुण भगवान बुद्धाने त्याची प्रशंसा करावी. हे 4 गुणाची प्रशंसा करत असतील तर भगवान बुद्धाने या 4 गुणाचा म्हणजे माझ्यामध्ये ते काय आहे म्हणून त्याची माझी प्रशंसा करावी. आणि या गुणामध्ये जर काही दोष वाटत असेल तर त्याने त्या दोषाबद्दलही तथागत दोष द्यावा, अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्याने म्हटलं. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला म्हणलं की ब्राह्मणा, या गुणाच्या आधाराने तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देत नाही, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं. म्हणजे 4 गुण आहेत, या 4 गुणाने मी तुझी स्तुती करत नाही आणि दोषही करत नाही. तू सांगितलेल्या त्याच्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तर मी त्यांना प्रज्ञावान मानतो. आता भगवान बुद्ध 4 गुण सांगतात की ते 4 गुण असले मी त्याला प्रज्ञावान समजतो. तर कोणते 4 गुण म्हणजे प्रथम असा गुण गुणसंपन्न मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असला पाहिजे. आणि स्वभावत तो रम्य आणि स्वभावत लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने दुष्कळच्या माणसांना अनुयायी बनवले असले पाहिजे. म्हणजे तो बहुजन हिताय बहुजन सुखाय असून त्याने आर्य अष्टांगिक मार्गाने सुखाय केला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही बोधण्याचं काम केलं पाहिजे, है ना. ज्या विचाराची समरस होण्याची तो ठरवितो त्या विचाराची त्याला समरसता होता आले पाहिजे, है ना. तर ज्या विचाराचे चांगले वाटतात त्या विचारात तो समर्पक केलं पाहिजे. ज्या विचारात समर्पक चांगला वाटत नाही त्याचा दूर केला पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. आणि ज्या विचाराच्या मनात काही ध्यान घ्यायचे नाही असे ठरवले त्याने विचारापासून त्याला दूर केलं. तर जे विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होऊन काम ठेवायचं नाही आहे, अशा विचारापासून तो काय पाहिजे, दूर राहायला पाहिजे. जे संकल्प तो आपल्या मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याच्या मनात उत्पन्न करता आले पाहिजे. म्हणजे ज्याने जसं ठरवलं, जे संकल्प घेतलं तर ते त्याचे संकल्प त्याच्या मनामध्ये ठरवता आलं पाहिजे, है ना. जसं उदाहरणात आहे की एखाद्या निमित्ताने सकाळी उठी ठरवलं, मनामध्ये ठरवलं आणि मग काय होते सकाळी जाऊ देणं म्हणतो, आहे की नाही. असं नाही, म्हणजे जे ठरवलं आहे तर तो बरोबर ठरवल्याप्रमाणे काम केलं पाहिजे. आणि जे संकल्प मनातून काढण्याचा इच्छितो ते मनातून उत्पन्न होऊ देणार नाही. म्हणजे जे संकल्प त्याला चांगलं वाटत नाही त्याने ते सोडून दिलं पाहिजे. खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबत तो स्वतःच्या मनात पूर्ण अधिकारी असला पाहिजे. म्हणजे त्याच्या मनावर पूर्णपणे त्याचा अधिकार असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचारातील निगडीत अशा 4 ध्यानांगे ज्यात रममान होण्यात
जीवनातही संस्कार आहेत त्या स्वच्छेने सहजपणे विनाशात साधता आली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आत्माचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो जन्मी उपभोग घेत असतो. तर म्हणून हे ब्राह्मणा, नाही तू सांगितलेल्या गुणदोषाच्या आधाराने तुझी स्तुती करू शकत नाही, असा तुला दोषी देऊ शकत नाही. परंतु जे सांगितलेले 4 गुण ज्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आहे थोर मनुष्य समजतो. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं की तू 4 गुण सांगितले त्याच्यामुळे मी तुझी स्तुती करत नाही आणि तुला दोषी ठेवत नाही. तर मी जी 4 गुण सांगितले आहेत त्या 4 गुण याला काय असतो प्रज्ञावान समजतो. समजले का 4 गुण कोणते असते? प्रज्ञावानामध्ये 4 गुण कोणते असतात? नाही समजलं? पहिला बहुजन हिताय बहुजन सुखाय असला पाहिजे आहे ना. दुसरा त्याने ज्या विचाराच्या समर्थक आहेत तो विचाराचा समर्थक असला पाहिजे. ज्या विचाराला समर्थक नाही त्या विचारावर त्याने समर्थन केलं नाही पाहिजे. बरोबर. ज्या माणसाच्या मनामध्ये जे संकल्प केला आहे त्या संकल्पातून तो एकरूप राहिला पाहिजे. जे संकल्प चांगले आहे त्या संकल्पाला सोडून दिलं पाहिजे. आणि तिसरा त्याने एक सर्व 4 पद भगवान बुद्धाच्या धर्माचे 4 पद सांगितले आहेत त्या 4 पदापर्यंत पोहोचला असला पाहिजे. असे ते 4 गुण असतात त्याला भगवान बुद्धाने काय म्हटलं प्रज्ञावान म्हटलेलं आहे ना. आणि भगवान बुद्ध अशा पद्धतीने म्हटल्यानंतर श्रमण गौतम आहे खरोखरच आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहे किंवा त्या ब्राह्मणाने म्हणत हे चांगलं आहे. किती चांगल्या पद्धतीने हे सांगितलंय. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मी मानतो. त्या माणसाने म्हटलं त्या ब्रह्मचार माणसाने म्हटलं आहे हे खरोखर चांगले गुण आहेत आणि हे भगवान बुद्धाच्या अंगी आहेत. म्हणून बहुजन हिताच्या हितासाठी आणि सुखासाठी जगत असतो. तो त्यांना स्वभावात सुंदर आहे आणि हितकारक आहे सुद्धा दाखवणारा आर्य अष्टांगिक फळाला जोडतो. त्यामध्ये भगवान बुद्ध ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवते त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या चित्ताचा स्वामी आहे. त्या खरोखरचा गौतम इच्छेनुसार 4 ध्यानांचे होऊ शकतो. खरोखरच्या आसनावर आपले अंतकरण विमुक्त करतो. विमुक्त तो प्रज्ञेला साधतो आणि तो अतिशय तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामध्ये भेद अगदी स्पष्ट शब्दात केलेला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्व का मानतात हे त्याने स्पष्ट केलेले आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने प्रज्ञेला धर्माचं सद्धर्माचं रूप म्हटलेलं आहे ना. समजलं का? ठीक आहे. आता तिसरा भाग. तिसरा भाग केवळ प्रज्ञा पुरेशी नसून तिच्या समेत शीलही असले पाहिजे. असे धर्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सद्धर्म असतो. आता केवळ प्रज्ञा पुरेशी नाही त्या प्रज्ञेसोबत शीलही असलं पाहिजे अशा पद्धतीने सांगतात. प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयंकर आहे. केवळ प्रज्ञा ही भयंकर आहे. ही प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती ते दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग करतो आणि दुर्शील माणसाच्या हातातील भेटतात हत्या करण्यास प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्वाची आहे. प्रज्ञा हा विचार धर्म म्हणून योग्य विचार करण्याची पद्धती आहे. शील हा आचार धर्म आणि योग्य वागण्याची पद्धती आहे ना. शील काय आहे? प्रज्ञा काय आहे? विचार धर्म आहे आणि शील काय आहे? आचार धर्म आहे. म्हणून शीलाशिवाय भगवान बुद्धाने 5 मूलतत्व शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्व सांगितले आहेत. कोणते? पहिलं हिंसा, दुसरा आहे चोरी संबंधी, तिसरा आहे वैषयिक म्हणजे कामविषयाला संबंधी, चौथा आहे खोटे बोलण्याविषयी, 5वा आहे मद्यपानाविषयी. यापैकी भगवान बुद्धाने आपल्या पंचशीलामध्ये हे अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितले आहे. तर ते अनैतिक कर्म आहेत, वाईट आहेत, अशापासून त्याने दूर राहायला पाहिजे, ते करू नये अशा पद्धतीने भगवान बुद्धाने केलं. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्व का दिले याचे कारण स्पष्ट आहे. का स्पष्ट आहे? ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. म्हणजे जे काही ज्ञान आहे त्याचा उपयोग कशावरती अवलंबून आहे? शीलावर अवलंबून आहे. आणि शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे एके ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे शीलाशिवाय ज्ञान काय आहे? मूल्यहीन आहे, म्हणजे काही कामाचं राहत नाही आहे ना.
दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो तिला समान या जगात दुसरे काहीही नाही. म्हणजे तिला सारखं सुंदर थोडं दुसरं काहीही नाही. तिल हा प्रारंभ आहे आणि शेवटही आहे. ही सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील सर्वत्व अवस्था आहे. म्हणून आपले चित शुद्ध करा. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात शील हा प्रारंभ आहे, शीलही शेवट आहे आणि शील हे सर्व कल्याणाचं उगमस्थान आहे. म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी त्याच्यातून गावतात, उत्पन्न होतात. म्हणून चांगल्या गोष्टीचे उगमस्थान म्हणजे सर्वश्रेष्ठ अवस्था ही शील आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने शीलाला शुद्ध ठेवा अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटले. आता दुसरा भाग आहे धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील याच्याशिवाय करुणेला आवश्यकता प्रतिपादतो तेव्हा धम्म पावतो. आता भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही, प्रज्ञा आवश्यक आहे, शीलही आवश्यक आहे, पण शील आणि प्रज्ञा याच्यापेक्षाही करुणाही आवश्यक आहे अशा पद्धतीने म्हटलं आहे. आता इथं सर्व करुणा म्हणजे काय, आता भगवान बुद्धाचे अधिष्ठान काय आहे या संबंधी अशी काही मतभिन्नता आहे. तर प्रज्ञा ही केवळ धम्माच्या त्याच्या धम्माची अधिष्ठान असे आहे की करुणा ही त्याच्या धम्माची अधिष्ठान आहे. आता भगवान बुद्धाच्या करुणा ही अधिष्ठान आहे, धम्माचे अधिष्ठान आहे की प्रज्ञा अधिष्ठान आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे की या वादाविवादामुळे भगवान बुद्धाच्या अनुयायांमध्ये दोन शाखा उत्पन्न झाल्या. अशा या वादामुळे काय झाले, दोन शाखा उत्पन्न झाला. एक जण म्हणजे प्रज्ञा अधिष्ठान आहे, दुसरी म्हणजे करुणा अधिष्ठान आहे. अशा म्हणून दोन शाखा निर्माण झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा ही बुद्धाचे अधिष्ठान आहे, दुसरी शाखा म्हणते करुणा ही बुद्धाचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखाबाबत अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीने या दोन शाखा काय झाल्या, एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत. म्हणून भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी या दोन्ही शाखांना लावती आली नाही. म्हणून या दोन्ही शाखा चुकीच्या वाटा उचललेल्या आहेत, है ना. अशाकडे प्रज्ञा ही भगवान बुद्धाचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही. भगवान बुद्धाच्या प्रज्ञा हे आधारस्तंभ आहे याच्याबद्दल कुणालाही वाद नाही. मग आता वाद आहे तो हा करुणा भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारस्तंभ आहे काय, तर करुणा हे भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारस्तंभ आहे का, हा वाद काय आहे, वाद आहे. तर याला आपण पाहिजे करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे, संशयातीत आहे. तर कसं आहे ते संशयातीत म्हणजे क्षमता असेल याचे समर्थन बुद्ध वचनाने करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या एका देशात एका भयंकर रोगाने त्राळलेला एक वृद्ध भिक्षू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत असत किंवा बसत असे ती जागा म्हणून करत असे. आता याला एक उदाहरण दिलं आहे भगवान बुद्धांनी. कोणतं उदाहरण म्हणजे या पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे की एक गांधार देशामध्ये एक महाभयंकर भिक्षू असतो. तो भिक्षू जिथं बसायचा जिथं उठायचा ती जागा काय करायचा, मलिन करून टाकायचा, म्हणजे घाण करून टाकायचा. काय तो रोगाने पीडित होता आणि अशा पद्धतीने तर तो गांधार देशामध्ये एका विहारात राहत होता आणि त्याची कोणीही त्याच्या जवळ जात नसे किंवा त्याला काय काही करत नव्हते का, कारण तो घाणीनं भरला असेल आणि तो रोगी असतो ना. म्हणून एकदा भगवान बुद्ध अनियासकट तेथे गेले आणि आवश्यक पाणी भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्षू जेथे पडला होता त्या ठिकाणी सर्व भिक्षू सभा घेऊन गेले. अशा ठिकाणी भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी एक म्हातारा भिक्षू म्हणजे बिमार होऊन तिथं घाणीमध्ये पडलेला होता. अशा ठिकाणी भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासोबत तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पाणी बिणी सगळ्या व्यवस्था वगैरे आणले होते. आणि त्या जागेला एखादी एवढी दुर्गंधी होती तर त्या सर्व भिक्षूंना त्या माणसाची एवढी घृणा वाटू लागली की ती जागा एवढी घाणीने भरलेली होती, एवढ्या दुर्गंधाने भरलेली होती की प्रत्येक व्यक्ती जाण्यापासून काय होता म्हणजे दुर्गंधी येत होती, त्यामुळे तो जात नव्हता आहे ना. परंतु भगवान बुद्ध तिथं गेले आणि शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून स्वतःच्या हाताने त्या भिक्षूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास आरंभ केला. म्हणजे भगवान बुद्धांनी तिथं स्वतः गेले, शुक्रदेवाला त्याला पाणी ओतण्यासाठी सांगितलं आणि त्याने स्वतःच्या हाताने त्या रोगा भिक्षूचे शरीर धुवून गेलं आणि त्याला रोगातून उपचार करण्यासाठी स्वतः प्रारंभ केला. असे करतात असे म्हणतात की तेव्हा धरणी कंप पावली. म्हणजे स्नान एक दिव्य प्रकाशाने इतके भारावून गेले की त्या राजा त्याचे प्रधान देव आणि नाग लोक तेथे सत्तर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. अशा पद्धतीने ते भगवान बुद्धांनी त्या रोगाची सेवा करत असताना
तिथे एक कंप झाल्यासारखा झाला, एवढा प्रकाश उत्पन्न झाला आणि सगळे लोक तिथे धावत आले. कोण राजा प्रधान देवता आणि सगळे नाग लोक तिथे काय आले, धावत तिथे आले आणि सगळे लोकांनी भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून ते विचारू लागले है ना, की इतक्या थोर उद्धांत महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे. आता भगवान बुद्धाने त्यांनी म्हटलं की आपण एवढा थोर झालेले आहेत तर अशा पद्धतीने खालच्या दर्जाचं काम का करावं, म्हणजे सेवा करणे आहे ना, अशा पद्धतीने म्हटलं. यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण दिले. त्याने भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं, काय सांगितलं, की या जगात जे गरीब आहेत है ना, असहाय्य आहेत, अनाथ आहेत, त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधीने पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत वा इतर कोणीही असो, त्याची सेवा करण्यासाठी जे दारिद्र्य अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहायता करण्यासाठी आणि इतरांना आपल्या सारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म झालेला आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी तिथं सांगितलं आहे की आपला जन्म कशासाठी झाला आहे, की जे काही अनाथ आहेत, पीडित आहेत, दारिद्र्य आहेत, दुःखी आहेत, रोगी आहेत, अशा सर्वांची सेवा करण्यासाठी आणि इतरांना सेवा करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी तथागताचा जन्म झालेला आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं आहे ना. तुम्ही याचा काय म्हटलं नाही, प्रज्ञा ही केवळ सोयीची नाही, करुणाही त्याच्या पलीकडे करुणाही महत्वाचे आहे, असं इतर सद्गुण प्राप्त होत असतो, असं त्याचा उत्तर आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने इथं सांगितलं. आपण आता इथं थांबू. ठीक आहे.